मोडणीमध्ये दिवसा ढवळ्या घरफोडी, 3 लाखाहून अधिकचा ऐवज लंपास। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडणीम परिसरातून एक मोठी बातमी समोर येते, जिथे दत्तनगर भागात एक बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 3,05,000 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे। ही घटना 25 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 9:15च्या सुमारास घडली असून फिर्यादी अनिता सुशीलकुमार शिंदे या कामानिमित्त बाहेर गेले असताना ही चोरी झाली। चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून मोठ्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे। याच्यामध्ये 35,000 रुपयांच्या रोख रकमेचा समावेश असून 100 रुपयांच्या 350 नोटा चोरट्याने लंपास केल्या आहेत। सोन्याच्या दागिन्यामध्ये 1,50,000 रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे घंटन, 37,500 रुपयांचा अर्धा तोळा वजनाचे नेकलेस आणि तितक्याच किमतीचे म्हणजेच 37,500 रुपयांची पेंडलसह सोन्याची साखळी चोरीला गेली आहे। याशिवाय 15,000 रुपयांची 2 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 30,000 रुपये किमतीचे कानातले झुबे व सोन्याची मणी असा एकूण 3,05,000 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) आणि 305(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने या प्रकाराचा अधिक तपास करत आहेत। भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे। आपल्या जवळच्या लेटेस्ट अपडेटसाठी ETV न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। ब्युरो रिपोर्ट अभिषेक पवार, ETV न्यूज 24।